व्यक्त करायचा आहे। दबंग खासदार सॉरी दादा, चलू दे तुमचा सभा म्हणजे पिक्चरचा शोच आहे एक। विचारलं केव्हापासून चालू झालंय म्हणले 10 पासून चालू आहे म्हणले फुकाय। चलू द्या। महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका या निवडणुकीच्या निमित्तानं माढा विधानसभेमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमच्या इथले आमदार कैलास पाटलांचे भाचे अभिजिताबा पाटील यांच्या प्रचारार्थ या प्रचार सभेचं आपण आयोजन केलं। या प्रचार सभेला उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी मित्र, या भागाचं भूषण आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारत आबा शिंदेजी, संजय पाटील घाटणेकरजी, नितीनजी कापसे, रवींद्रजी पाटील, राजाभाऊ चौरे, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदिनी लांडगे, विजयजी भगत, व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, पण आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो। आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या इथं समोर बसलेल्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माय माऊली बंधू आणि भगिनीनो, निवडणूक आता विधानसभेची चालू आहे। ही निवडणूक चालू असताना आपण नेहमी जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्या उमेदवारांमध्ये आपण तुलना नेहमी करत असतो की बाबा कोण माणूस आपल्याला आपल्या तालुक्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल, कोण माणूस आपल्या तालुक्याला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकेल। आणि आम्हा पुढाऱ्याला माहित नसतंय की जनतेचं लक्ष आमच्या खालच्या पायाच्या नखापासून आमच्या केसापर्यंत आहे, डोक्यावरच्या। आम्हाला वाटतं आम्ही काय बी केलं तर लोकांना काही कळत नाही, लोकांना सगळं माहित असते। आणि म्हणून आजच्या निवडणुकीमध्ये जे आपले उमेदवार आहेत अभिजित आबा, ह्यांच्या काही गोष्टी मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायच्या। कोरोनासारखी महाभयंकर महामारी होती, सरकारी दवाखान्याची इतकी प्रतिकूल परिस्थिती असायची की व्हेंटिलेटरचा बेड मिळण्यासाठी त्या बेडवरचा माणूस एकतर नीट होऊन बरा व्हावा किंवा मरणार, अशी अवस्था तिथं असायची। आणि तो माणूस गेल्याच्या नंतर, तो बेड रिकामा झाल्याच्या नंतर ऑक्सिजनच्या बेडवरचा माणूस त्या व्हेंटिलेटरच्या बेडवर जायचा आणि मग या ऑक्सिजनच्या बेडवर जी लाईनीत असलेली माणसं असायची त्याच्यातला माणूस यायचा। ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता, आपण बघितला असेल ऑक्सिजन कुठून कुठून मागावा लागत होता। भारत सरकारनं स्टील प्लांट सगळे बंद केले होते ऑक्सिजन मिळावा म्हणून। तशा परिस्थितीमध्ये स्वतः कारखान्याची डिस्टिलरी बंद ठेवून ज्या माणसानं या भारत देशातला सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कोणी केला असेल तर मला वाटतं आबांनी, आणि त्याच्या माध्यमातून ज्या लाखो लोकांचे प्राण त्या ऑक्सिजनमुळे वाचले,
आबा त्याच्या कुटुंबाच्या आशीर्वादावर ही निवडणूक तुम्ही सहज पार करून जाचाल, त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही. कारण पुण्याची शुद्धोरी असावी लागते, पुण्याची ताकद असावी लागते. ती आपल्या पाठीशी जर असेल तर जगातली कुठलीही ताकद, कितीही मोठी शक्ती आपलं नख सुद्धा त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही. उगा आम्ही उजळणी करायला लागलो. तुमचं दिसायलंय मला ठरलेलं. आज आपण साखर कारखानदारीच्या माध्यमातून बघताय भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं सूडबुद्धीनं वागतंय, बघितलं का नाही? आता माझ्या खुरपडा जाणाऱ्या बहिणीला सुद्धा माहिती आहे काय परिस्थिती आहे ती. ईडीची नोटीस येते, चौकशी चालू होती. जसा गडी भारतीय जनता पार्टीत गेला किंवा शिंदे गटात गेला किंवा ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला तुतारी भेटली त्या पवार गटात गेला, गुलाबी जॅकेट, की चौकशी बंद. महाराष्ट्रातलं राजकारण नासवायचं काम इतक्या खालच्या पातळीवर राजकारण कधीच नव्हतं. पुढच्या विरोधातल्या माणसाला सरकारी यंत्रणेचा वापर करून दम द्यायचा, दाब द्यायचा, नामोहरम करायचं, त्याला जेलमध्ये टाकायचं. म्हणजे माणसं प्रेमानं जिंकायची नाहीत, माणसं विश्वासानं जिंकायची नाहीत. माणसं दाब देऊन, ईडीची नोटीस देऊन, तुमचं बघतो म्हणून ह्या नासलेलं राजकारण तुम्ही बघितले का नाही हो महाराष्ट्रातलं मागच्या 2.5 वर्षापासूनच? लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं तयार झालेला शिवसेना हे आमच्यातली 40 रात्री सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली तिकडच. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा, भाषण करायची गरजच नाही, लोक सांगतात काय. भोपाळच्या सभेत स्वतः नरेंद्र मोदी म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणले, आणि त्यांना शिक्षा देणार म्हणजे देणार ही मोदीची गॅरंटी आहे म्हणली. ऐकलं का नाही? काय शिक्षा दिली हो? पाचव्याच दिवशी गडी कंबळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री, आणि खातं कोणचं? अर्थ खातं म्हणले. ह्यांच्या इतकं खायचं दुसऱ्याला कोणाला चांगलं माहिती आहे म्हणले. त्या काय अवस्था आहे राजकारणाची. देशाचे प्रमुख पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती जर ह्या पद्धतीचं आचरण असेल तर तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा? त्या झोळीत आपलं गाभार सगळंच घेऊन गेल्यावर काय करता पुन्हा? पुन्हा आपण बोलच. ती जाईल जोडी घेऊन. ही अवस्था आहे. इथं मला आता कळालं द्राक्ष उत्पादनाचं मोठं प्रमाण आहे इथं. काय मोदी साहेबाला नेमकं शेतकऱ्यानं काय घोडं मारलंय की त्यांचं? पहिल्यांदा मुळं उठतंय तर कुणाच्या शेतकऱ्याच्या. शेतकरी काय हेलिकॉप्टर मध्ये विमानामध्ये फिरायलाय का आपला? आणि उद्योगपती रोज गळफास लावून आत्महत्या करायलाय. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची आज? मला आता इथं सांगितलं नितीन कापसेजीने, कापसेवाडीचं आंदोलन बेदाण्यासाठी तुम्ही द्राक्षापासून जो बेदाणा तयार करता त्याच्यावर केंद्र सरकार 18% जीएसटी घेते. किती? 18%. बघा गंमत बघा, बेदाण्यावर 18% जीएसटी, आणि हेलिकॉप्टरच्या दुकानात हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर 5% जीएसटी आहे. ट्रॅक्टर घ्यायचा तरी 18% जीएसटी, हेलिकॉप्टर घ्यायचं असेल तर बरोबर आहे त्यांचं. नाही बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे.
शेतकरी मोठा माणूस आहे, त्याला 18% घेतलं तर काय फरक पडतंय, आरामात देऊ शकतं. हेलिकॉप्टरवाला पुन्हा रस्त्यावर येईल ना 18% घेतल्यावर. हे पटतंय का तुम्हाला? काय द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुम्ही जे औषधं खरेदी करता किती टक्के जीएसटी आहे? भाई और बहनों, निश्चित हुई कि नहीं हुई अभी तक? काय लबाड आहे का? आणि आपलं भाषण खोटं काहीच नसतंय. मी कोणावर तर टीका करायची, काहीतरी बोलायचं म्हणून उगा हवेत फायटिंग करीत नाही. खरं आहे ती सांगतो आपण. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता तुमच्याकडे सोयाबीनचा काय प्रश्न नाही. आमची सोयाबीनवाली तर रूम न घेऊन बसली ती. कवा येते ती? त्यांना फोन करून विचारते ती, हॅलो मी अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसून बोलतोय, लाडक्या बहिणीचे 1,500 आले का? फोन मधून हाणायची सोय नाही, नाहीतर जोडा फेकूनच हाणला असता त्यांना. इतकी काटावली ती. मोदी साहेबाचा अजून महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. ए आबा बघा तिकडे त्याच्याकडे. मिली कलेजे को ठंडक. सगळा करंटच कार्यक्रम आहे. मी मागाजी पासून बघतो. लय आबा प्रचाराचा ताण करू नका तुम्ही. फुल करंट आहे. काय अवस्था आहे. विनोदाचा भाग सोडा, पण खरंच सरकार ह्या नात्यानं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आपल्याकडे बघतंय का? काय आपली अवस्था करून ठेवली. आपण एक उदाहरण सांगतो. ही जे आपले गावातले किराणे दुकानदार आहेत का, आता आमच्याकडे धाराशिवला डीमार्ट आले. डीमार्ट म्हणजे एकाच माणसानं अख्ख्या जिल्ह्याचा किराणा एका ठिकाणावर विकायचा. म्हणजे ही सरकार कसं वागतंय बघा. तुम्ही गावातल्या किराणा दुकानदाराला विचारा त्या डीमार्ट मुळे काय झालं. पूर्वी आमच्या गावातला किराणा दुकानदार 10-10 लाख रुपयाचा माल विकायचा दिवाळी आली की. आज अशी अवस्था आहे, 1 लाख रुपयाचा माल घेतला तर 10,000 रुपयाचं सुद्धा त्याचं विक्री झालेलं नाही. 90,000 तसाच माल पडून आहे. ह्याचा काय अर्थ? गावातल्या किराणा दुकानदारानं सुद्धा जगायचं नाही. जगायचं कोण? डीमार्ट वाल्या एकट्याच मालकानं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मोठ्या हिमतीनं अख्खं कुटुंब फुटलेलं असताना सुद्धा आपल्या विचाराशी कुठेही प्रतारणा न करता ताकदीनं 84 वर्ष वय असताना सुद्धा उभे टाकले का नाहीत? काय अवस्था केलेली आहे त्यांनी. आज ह्या सगळ्या बाबीचा बांधवांनो विचार करायची वेळ तुमच्यावर आहे. तिकडे काय झालं अजून? काय केलं पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना? 72,000 कोटी रुपयामध्ये अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं. अख्ख्या देशातल्या, हिंदुस्थानातल्या. आणि हे बाई और बहिणो, तुम्हाला माहित आहे का 10 वर्ष अजून 5 वर्ष दिली ती अजून निश्चिती नाही. उग का नावून गेलं भया. उग 20-30 जागा जर इकडे होतं तर हिमालयातच जात होतं पुन्हा. उग 20-30 जागेला का नावून गेले. 72,000 कोटी रुपयात देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं 9ला. ह्या पटुशाने काय केलं? गुजरात मधल्या 22 उद्योगपतीचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं. किती? 16 लाख कोटीचं. आता तुम्ही हिशोब करा. 72,000 कोटीत जर देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होत असेल सगळ्या, तर 16 लाख कोटीत आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं 22 वेळेस कर्ज माफ झालं असतं. 22. एकदा तरी केलं का हो? एकदा तरी नाही. शेतकऱ्याला काय गरज आहे?
उद्योगपती मेले असते ना ती 22 आत्महत्या केल्या असत्या त्यांनी. शेतकरी काय जगतय ना. ही वस्तुस्थिती मांडायला तुमच्या समोर. ही परिस्थिती आहे आज महाराष्ट्रातली. काय प्रेम आहे मोदी साहेबांचं आपल्यावर माहित नाही, महाराष्ट्रावर जास्त आहे. बघा, कांद्याला निर्यात बंदी आणली, पुन्हा निर्यात बंदी उठवली म्हणून सांगितलं, पण निर्यात बंदी कुठल्या कांद्यावरची उठवली? पांढरा. का पांढरा? फक्त गुजरातला होतंय. तुम्ही हेल्प बटाने ना इकडच. मोदी साहेब, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात का गुजरात राज्याचे पंतप्रधान आहात हा प्रश्न विचारावा, अशी परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी केली आमच्या शेतकऱ्याची. ही अवस्था आहे शेतकऱ्याची. आता अशा शेतकरी विरोधी सरकारला आपल्याला थारा द्यायचंय का? द्या, आपलं काय म्हणणं नाही. पुन्हा काय करायचं? आपल्याला कळतं तेवढं शानपणा सांगायचा. तुम्हाला ओळख नाही गेल्यावर काय करायचं? एक पुन्हा 3,500 सोयाबीन, एक बियादाण्यावर 18% जीएसटी भर, 36% औषध घे, 18% जीएसटी घेऊन ट्रॅक्टर घे. मला आबाचा अजून एका गोष्टीबद्दल कौतुक करायचंय. विठ्ठल शेवटचा घटका मोजतोय का काय अशी परिस्थिती त्या कारखान्याची झालती. प्रतिकूल परिस्थिती होती. आबाची कर्तबगारी की आबाने बंद पडलेला, आजारी पडलेला विठ्ठल चालू केला. कारखाना चालू करून थांबले नाहीत. गेल्या वर्षी किती दर दिलाय आणि ह्या वर्षी किती दराची गोष्ट आहे? काटा काय प्रकार आहे? त्या बिग बॉस मधला बाई काय प्रकार? मोठा प्रकार आहे. बांधवानो, दोन्ही बाजू स्पष्ट आहेत. मला कुणावर टीकात्मक बोलायची इच्छा नाही, पण आज आबाच्या रूपानं जो उमेदवार त्या ठिकाणी तुमच्या समोर येत आहे, एक प्रामाणिक माणूस आहे, एक युवक आहे. तुमच्यासाठी काहीतरी करायची प्रामाणिक भावना आहे. कशावर म्हणतो? कुणी डिस्टिलरी स्वतःची बंद करून ऑक्सिजन चालू केला असता का? रोज 40-50 लाखाचं नुकसान करून. मला वाटतं माणूस हिथं पारखावा लागतो, माणूस हिथं ओळखावा लागतो. ऊस दराच्या बाबतीत ती तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगितलं त्यांनी. कशा पद्धतीनं अजून आपल्याला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? ह्या सगळ्या बाबी बांधवानो तुमच्या सगळ्याच्या समोर मी अधोरेखित करतो. आज इथल्या काही घटनाही मला सांगितल्या. कृषीभूषण कैलासवासी गणेशजी कुलकर्णीच्या बाबतीत जो प्रकार झाला ही दुर्दैव आहे राजकारणातलं. बांधवानो, मी ही असलीच दडपशाही तिकडे निब्बार गाडून पुन्हा वर आलेलो आहे. मला माहित आहे हे असलं काय. राजकारणामध्ये माणसाला समोर ठेवावं, लोकांमध्ये जावं. समजा पुढचा माणूस 4 तास काम करत असेल, आपण 10 तास करावं. पुढचा माणूस 10 ठिकाणी भेटत असेल, आपण 100 ठिकाणी भेटावं. पुढच्या माणसाकडून 10 लोकांचे काम होत असतील, आपण 100 लोकांचे करावे. आपण स्पर्धा करावी ना, निकाल स्पर्धा. आणि निकाल स्पर्धा केल्याच्या नंतर लोकांना जे योग्य वाटतंय, जर चांगला वाटत असेल, प्रामाणिक वाटत असेल, लोक टाकतील मत. मला तर निष्प्रभ भावनेतनं आपण समोर गेलं पाहिजे. ही जी पद्धत आहे राजकारणाची, ही अतिशय गैर आहे, चुकीची आहे. माणूसच संपवायचा. मला वाटते हे काम, मला वाटते पुरुष म्हणणाऱ्या माणसानं किंवा मर्दाचं काम अजिबात त्या ठिकाणी मानता येणार. ह्या पद्धतीचं राजकारण कधी सामान्य लोकांना मान्य होतही नाही आणि होणारही नाही. बांधवानो, आता आपण बघतोय चालू आहे बटेंगे तो कटेंगे. काय उद्या दाखवायली ते आम्ही बटेंगे बी नाही कटेंगे बी नाही. तू दम काढ.
पहिला म्हणते इस्लाम खतरे में, पुन्हा म्हणले आता मोदी साहेब बसताना हिंदू खतरे में. खतरे में ना इस्लाम है, खतरे में ना हिंदू है, खतरे में इनकी खुर्ची है, इसके लिए ये सब चालू है. कोणी खतरेमध्ये नाही. बटेंगे कटेंगे म्हणण्यापेक्षा मला त्यांना सांगायचं आहे, फुले शाहू आंबेडकरांचा बहुजनवाद सांगतो. काय सांगतो? जुडोंगे तो जीतोंगे. त्या बटेंगे तो कटेंगेला सांगा, जुडेंगे तो. उच्छांद मानून ठेवलाय. पहिल्यांदा धर्मात भांडण लावायचा प्रयत्न केला, हिंदू मुस्लिम करतायचा प्रयत्न केला, लोकसभेला काही डाळ शिजली नाही. आता जातीत भांडण आहेत. मला तुम्हाला विचारायचा आहे प्रश्न की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे आलं. काय करायले होते? आंतरवरी सराटीला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायले होते. काय मागणी होती? समाजाला आरक्षण द्या म्हणून. कोणी लाठीचार्जचा आदेश दिला हो? आता हरिपाठ बसणारी माणसं काय रायफली घेऊन बसली होती काय? त्यांच्यावर लाठीचार्जचे आदेश, आया बहिणीची डोकं फोडायचं काम त्यांनी केलं. काय प्रकार झाला बघितलाय तुम्ही. त्याच्यानंतरच्या पुढच्या घटना तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. जरांगे दादाकडं जजेस पाठवायचे, जरांगे दादाकडं सचिव पाठवायचे, अध्यादेश काढायचाय, त्याची एक कच्ची प्रत पाठवायची, मुंबईपर्यंत गेल्याच्या नंतर खोटं आश्वासन द्यायचं. बांधवानो, राज्याचा मुख्यमंत्री जर देतो म्हणून सांगत असेल आणि जर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वाहिलेली शपथ जर खोटी घेत असेल तर ह्याच्यापेक्षा राज्याचं काय त्या ठिकाणी दुर्दैव असू शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाची तीच परिस्थिती. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत तर म्हणले पहिल्या कॅबिनेटला निघतात. आता कवाईची पहिली कॅबिनेट आता लाकडं पोचली. काय अवस्था आहे त्या आरक्षणाची सुद्धा. दमान रे जरा ते जे राग आहे ना मतातून दाखव, तोंडातून दाखवू नको. शांततेत गेल्यावर नीट मशीन बघून काचकाटून तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबायचं. हा ती तिकडं आमच्याकडे आहे का बाळी? ती काळा दिवस SIT आमच्याकडे गँग आहे सगळी. रक्ताची पाठ वातील तिघही माझ्या तावडीत आहे. तुम्ही काळजी करू नका. मला असलंच होतं. अरे सोड ना बाबा, आता सूप प्यायचंय आपल्याला. सोड ना. कुठं आता कळल की तुला. आता बुंबरांडा वाशीचा निकाल आल्यावर कळल कशाला ती दम. काय अवस्था आहे बघा. माझ्या लोकसभेत तर बघा, आपली नियत साफ असल, आपण प्रामाणिकपणे लोकांच्या कामात जर पडलेलो असू, लोकांना आपल्याबद्दल प्रेम असल. मला सारखं 19ला मी खासदार म्हणून निवडून आलो आणि 19ला निवडून आल्याच्या नंतर मला सासूरवासच होता 2.5 वर्ष. तर हो, कोण म्हणायचे मोदीमुळे आलो. एक तर तुमच्या इथलं मला म्हणायचं बेरोजगार आमदाराला मी खासदार केलं. आता थांबा. 2009ला ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर आमदार होता तेव्हा बेरोजगार आमदाराला खासदार केलं म्हणणारा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य तरी होता का हो? बरं, गंमत अशी, मी त्यांना सांगायचं की धाराशिव म्हणजे हिंदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे कडवट सैनिक घडवले त्यांचा तो जिल्हा आहे. नरहिरेताई, शिवाजी बापू कांबळे, मोदींचा राजकीय जन्मही झाला नव्हता, नावही माहित नव्हतं. त्यावेळेस 3-3दा बाळासाहेबांच्या आशीर्वादाने तिथला खासदार धाराशिवचा हा शिवसेनेचा झालाय. ऐकतच नव्हती. म्हणलं आता परमेश्वरा देवा काम कर की अशी एक निवडणूक असू दे की मोदी विरोधात असावं
आणि मोदी विरोधात असताना मी जितक्या मतानं 19ला निवडून आलतो त्याच्यापेक्षा एक का होऊन आपण आगाव मत निवडून यावं, म्हणजे मला दिमागात सांगता येईल की बाबा आपलं आपलं काय परमेश्वराची कृपा 24ला संधी मिळाली. बघा, देशाचे पंतप्रधान विरोधात विश्वगुरु, आमच्यातले 40 पालथे पडल्यामुळं एक फुल आणि 2 हात महाराष्ट्रात तयार झालं. तुम्हाला माहिती आहे एक फुल कोणचं आणि 2 हात कोणचे. ती विरोधात माझ्या मतदारसंघातले तर 6 पैकी 5 आमदार विरोधात. आणि पैशाची अशी परिस्थिती आहे, मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक गावात 20 लाख 25 लाख 20 लाख 25 लाख माझ्या विरोधात मतदान टाका म्हणून. मोदी साहेब, मला निम्रपणे विचारायचंय की खाऊंगा ना खाने दूंगा होतं तर मग प्रत्येक गावात लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 20-20 लाख रुपये किधर से दूंगा. मी तर साधा माणूस, आपल्याकडे काय तुम्हाला दिसतंय खासदार खालच्या कडे बसून काहीच नाही. काल उद्धव साहेबांची सभा होती, पोलीस मला तिथूनच बाहेर टाकला, गेट येऊच देणार मध्ये. अरे म्हणलं खासदार मी एकदा नाही दोनदा जाऊ. ती मला असं बघायचं खालून, हे असलं असतं का म्हणला काय. पुन्हा शेजाराने सांगितलं नाही नाही म्हणले, अरे खरंच खासदार आहे जाऊ दे म्हणलं. तवामध्ये घेतलं आणि सेल्फी काढायला तुम्हाला सांगतो विचारित फिचारित नाही, असं कवळ्यात कसं आपण धरताय. काढ बाबा तुला जशी काढायची तशी, नाही म्हणत नाही. साधा आहे आपलं. साधा खासदार मोदी साहेबाला विचारतो की का खाऊंगा ना खाणे दूंगा, मग ही कुठून. एवढी प्रतिकूल परिस्थिती होती बांधवानो. मला शेतकऱ्यांना आता इथं जसे पैसे दिले, कुणी पैसे दिले आता किती रुपये दिले, बंद पाकिट बाबा, पण 1000 रुपये दिले असतील तर 1000 कोटीला ही 1000 रुपये ऐकत नाहीत तुम्हाला सांगतो. कारण ते कष्टाचे घामाचे मेहनत करून कमावलेले आहेत आणि प्रेमापोटी दिलेत, ते ऐकत नाहीत. माझी बी ऐकले नाही, मला बी शेतकऱ्यांनीच पैसे दिले लय पट्टी करून. 700 रुपयानं रोज बिगारी काम करणारा मिस्त्री, त्यानं 1400 द्यावे मला 2 दिवसाचा रोजगार. चिंचुकी फोडणारी माझी बहीण 1600 रुपये द्यावे त्या लेकरांना बारक्या. ह्याला नशीब लागतंय. एवढी सगळी शक्ती एका बाजूला, सगळे दुर्गुस होता. आणि आमच्याकडचा पैसेवाला किती आहे तुम्हाला माहिती आहे. राणा पाटील, तुम्ही नाव ऐकून असाल की, शिव वाघ. तशा परिस्थितीत ह्या 72 मतदाराने मी एक मत आगाव मानत होतो बांधवानो. महाराष्ट्रानं जे लोकसभेच्या जागा जिंकल्या त्याच्यात क्रमांक 2चं मताधिक्य 3,29,000च्या लीडनं ह्या ओमराजेला लोकसभेत पाठवायचं काम माझ्या भागातल्या जनतेनं केलं बांधवानो. तसं तर पहिलाच नंबर आला असता, पण काय केलं, 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबर माझं नाव ओमराजे निंबाळकर, चिन्ह मशाल. 2 नंबरची बी मशीन होती, त्याच्यावर बी एक मंगरूचा निंबाळकर हुडकून आणला, त्याचं चिन्ह चिमणी. ती चिमणी मशाल जर आजूबाजूला ठेवली तर सख्या भावासारखी दिसायची. हे लोकाला राग होता सोयाबीनचा, द्राक्षाचा, जीएसटी एकाच काटून 20,000 मत चिमणी. मत मशालीची पण गेली कुठं. ती काय आबा लय फरक आहे, त्यामुळे लय काळजी करू नका. ही ती 20,000 मत जर मशालीवर आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलेला खासदार ओमराजे निंबाळकर असता. लोक सोबत असल्यावर काय. आणि म्हणून तुम्ही लय करंट मध्ये जाऊ नका. मी मागासपासून सांगायलो ना, शांततेत जायचं मशनी पुढं. काय उल्हास आहे ते आता. मताच्या दिवशी उल्हास नाही, शांतता, संयम.
मला माहिती आहे जीएसटी आहे, सगळा राग मला माहिती आहे, पण शांतता. एकच मशीन आहे, एक नंबरच्या मशीनवर आबाचं चिन्ह कितव्या नंबरला आहे? आणि ती कुठं आहे आबा वाचवणारी? आता ती कुठं आहे? ती आणा की इकडं. ए तू तरी वाजवणारा माणूस हाय का नाही? आमच्याकडे तिथं राहुल मोठे उभारलेत, ती भाषणात बोल असतो तो पपा 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 चालूच असते. ती उभा करा, त्यानं वाजवले की मी म्हणत असतो अजित दादाची कृपा झाली, वाजवा. येईल काळजी करू नका. हा नीट पिऊन ये म्हणा. एकच मशीन आहे, 2 नंबरला नीट नाव वाचायचं, लिहिता वाचता येतंय त्यानं. नाव वाचल्याच्या नंतर आबाचा फोटो आहे, ज्याला लिहिता वाचता येत नाही त्यानं काय बघायचं? फोटो. फोटोच्या पुढं काय आहे? तुतारी वाजवणारा माणूस. माणूस आणि तुतारी दोन्ही बी दिसाय पाहिजे. ती नीट शांततेत बघायचं आणि त्याच्या पुढचं बटन दाबायचं. बटन दाबलं रे दाबलं की त्या ठिकाणी गद्दारी गाडायचं काम झालं असं समजायचं बांधवांनो. खूप विषय आहेत, बोलण्यासारखं बरचसं आहे. हा बोला, मगाशी 10 पासून चालू आहे काय? बोला दादा, बोला दादा. आणि म्हणून तुमच्या सगळ्याला विनंती करतो, माझ्या नंतर अजून वक्ते बोलणार आहेत, मला बी जायचं, आमचं बघू दे की. तिकडं पलीकडे जे आहे ना, पलीकड काय आमच्याकडे तिकडं, इकडं जसं आलाव इकडं तुतारी वाजवणारा माणूस आहे, तिकडं काय आहे? मशाल. तारखेकडेच राहिलं, राहू दे, विसरलं होतं सांगतो. बघा एक गंमत मोदीची, दुसरी म्हणायचं माझ्यामुळं खासदार झाला, माझ्यामुळं खासदार झाला. आता गंमत बघा, ती सोबत असताना भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातनं मला लीड किती होती? अरे हित तर अंड बुळकत आहे सगळं. 19ला 2019ला 20,000 मताची लीड होती, 20,000 त्यांच्या मतदारसंघात, जिथून तानाजी सावंत साहेब जे आमदार झाले त्या मतदारसंघात 19ला. हा ती काय तुम्ही ठरवा. 19ला ती सोबत होते माझ्या तवा, माझा प्रचार त्यांनी केला तवा. आणि ती विरोधात असताना त्याच मतदारसंघातनं मंत्री असताना, विरोधात असून मंत्री, किती मतानं प्लस झालं मला? 81,000 मताची लीड मिळाली. 81,000. आता तुम्ही मला सांगा, त्यांच्यामुळे मी खासदार झालो का माझ्यामुळे ते आमदार झाले? आपण नाही, मत सांगतेत ना. ती विसरलो होतं, बरं झालं. ही अवस्था बांधवानो. आणि ह्या सगळ्या बाबीचा सत्सद विवेक बुद्धीने विचार करून उद्याच्या 19 तारखेला आपल्याला जे मतदान करायचंय, ती मला माहिती आहे 19 आहे, मला 20 माहिती आहे, मी हट म्हणून 19 म्हणत असतो. तुम्ही 10 पासून सभा ऐकायला, खरंच ऐकायला का उगत चालू आहे? नाहीतर इथं बोलणार भाकर जिरून बसायचं आणि तुम्हाला काय कळालं तर गाजर. म्हणून मी असं तपासित असतो लोक सारखी. 19 म्हणल्या खाटदिशी काय आवाज आला? म्हणजे तुम्ही माझं म्हणणं अतिशय शांततेनं मन लावून ऐकलं. आपली सभा यशस्वी. बांधवांनो, आता एवढीच विनंती करतो की उद्याच्या 20 तारखेला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. आता अजून एक गोष्ट नाही, वाजवा तुतारीन गाडा गद्दारी. वाजवा तुतारी गाडा गद्दारी, वाजवा तुतारी गाडा गद्दारी. सांगा असं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आणि प्रवेश होते. भाषण साहेब म्हणतात, भाषण झाल्यावर
ग्रामदैवत अन्नपूर्णा देवीस नतमस्तक होतो आणि आजच्या कशी वाजतीये ग्रामदैवत अन्नपूर्णा देवीस नतमस्तक होतो. ज्यांनी आपल्या दबंग भाषणातून आपल्याला सगळ्याला संबोधित केलं ते माझे स्नेही सहकारी मित्र खासदार ओमदादा निंबाळकर साहेब, या आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक धैर्यशील मोहिते पाटील साहेब, ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख, विष्णुभाऊ बागल, संजय पाटील घाटणेकर साहेब, नितीन बापू कापसे, आनंदजी कानाडे बाप्पा आप्पा, भारताबा शिंदे साहेब, तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब, आमच्या भगिनी ज्योतिताई कुलकर्णी, प्रमोदेनी ताई लांडगेताई, शिवपूजाताई सुवर्णाताई शिवपूजे, संभाजी ब्रिगेडचे सचिनजी जगदाळे साहेब, संजयजी पराडे, माणेगाव प्रतिष्ठानचे नागनाथजी भुसारे, रामभाऊजी मस्के, रामकाका मस्के, विजयजी भगत सर, उपसरपंच अरुणजी जाधव, सुब्रावजी राऊत, शहाजी मोरे मेंबर, संजयजी भोंग, अनिलजी देशमुख, लक्ष्मणजी ओडाळे, आमचे भगिनी वनिताताई कुलकर्णी, रत्नप्रभाताई जगदाळेताई, आमचे सहकारी मित्र धनंजयजी देशमुख, नानासाहेब पराडे, अलकजी जमादार, नवनाथजी राऊत, आप्पासाहेब शेळके, शीतलजी जोकार, अक्षयजी धोंगडे, नामदेवजी माळी, कुमारजी काळे, अमितजी साळुंके, दावोदजी सय्यद, सर्वच उपस्थित असलेले महेशजी बोंग, आमच्या विजय बापू, सर्व उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व तरुण सहकारी ज्यांनी आज आपल्याला पाठिंबा दिला, ज्याने आपलं बळ वाढवलं, ते आमचे मार्गदर्शक राजाभाऊजी चौरे साहेब, आज जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे कैलासजी गोरे साहेबांनी पाठिंबा दिला, त्यांचं देखील धन्यवाद. याचबरोबर ग्राहक समितीचे तानाजीराव गुंड पाटील यांनी देखील पाठिंबा दिला, त्यांचं देखील आभार. त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला, त्यांचं देखील आभार. बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ, समोर बसलेले मतदार राजा, माझ्या मायमाऊली, तरुण सहकारी, वडीलधारी व पत्रकार बांधव, ज्या मानेगावातून माढा मतदारसंघाची माझी एंट्री झाली, ती एंट्री आपल्याला आठवत असेल की आबा मला त्यावेळेस माहित नव्हतं की पवार साहेबांची दूरदृष्टी काय असते. आत्ता कळालंय की पवार साहेबांची दूरदृष्टी त्यावेळेस हेलिकॉप्टर मधनं आणून कापसेवाडीत या माढा मतदारसंघात दिली आणि या माढा मतदारसंघाची सुरुवात कापसेवाडीतून माणेगाव गटातून झाली आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला मतदान देखील सगळ्यात जास्त माणेगाव गटातून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला होईल आणि लीड मोजायला देखील आता माणेगाव गटाची आणि देगाव असणाऱ्या तुंगत गटाची आता शर्यत लावावं लागेल, कारण जन्मगाव आणि कर्मगाव आता दोन्ही त्या ठिकाणी भरभरून देईल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं प्रेम तर मिळतंय,
पण प्रेमाबरोबर जनार्दनजी खोत पाटील साहेबांनी कापसेवाडीकरांनी एक प्रेमाची भेट देखील दिली. प्रेमाची भेट ही त्या ठिकाणी दिलेलं शुभाशीर्वाद आहे. हा दिलेला शुभाशीर्वाद मी असंच पाकिट 23 तारखेपर्यंत खिशात ठेवणार, कारण आपण लक्ष्मीची पूजा करणारी लोक आहोत, लक्ष्मीची उधळपट्टी करणारी नाही. आणि म्हणून ही लक्ष्मी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामातून, खोत पाटलाच्या घामातून शेतात राबणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी स्वतःच्या शेतातल्या घामावर मोती उगवला आणि त्या मोत्याच्या पैशातनं एका शेतकऱ्याच्या पोराशी पाठीशी उभा राहिला, शेतकरी उभा राहिला आहे. म्हणून मगाशी दादांनी, ओमदादांनी सांगितलं तसलं हजारो कोटीपेक्षा ह्या दिलेल्या दानाची किंमत ही खूप मौल्यवान आहे. आणि हीच किंमत उद्याच्या 20 तारखेला आपल्या मतदान रूपी आशीर्वादातून देखील आपण भरभरून द्याल आणि मला शेतकऱ्याचा पोरगा म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी मला खात्री वाटते. निवडणूक आता आपण प्रचारात इतके मुद्दे झालेत, इतकं घुसळण झालंय, परंतु ही निवडणूक नेमकी कशी आणि काय आहे. आजच्या निवडणुकीत बघा, ओमदादांनी देखील सांगितलं, ओमदादांच्या घरात देखील अशीच घटना घडली होती जशी आमच्या ज्योतिताईच्या घरात घडली. परंतु लोक कोणाच्या पाठीशी उभं राहिली? ओमदादांना राज्यातलं 2 नंबरच्या मताधिक्यानं निवडून दिलं. आज ज्योतिताई, उद्याच्या मी जरी आमदार झालो तर उद्या ज्योतिताईच आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या या लढ्याला उद्या मानेगाव गटातून भरघोस असा पाठिंबा मिळेल. मग अशी आमच्या संजय बोगनी सांगितलं, ह्याच ठिकाणाहून काही विद्यार्थ्यांचा सत्कारासाठी मी आलो होतो. त्यावेळेस मानेगावातून पहिलं भाषण इथं केलं, दराच्या बाबतीत बोललो, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आमचं मेडिकलवाले बी हसले होते इथले. मला त्या 10 दिवसात मेडिकलवाल्यांना विचारायचंय, जेव्हा तुतारी कुणाला मिळणार चाललं होतं, रोज फोन यायचा. एक दिवशी तर सगळी तिकीटं जाहीर झाली आणि आपलं माड्याचं मागं राहिलं. डोकं लोकांच्या गोळ्यालाही खपल्या असत्या, का तर मानेगावरून इतकं फोन यायचं, काय होतं आबा, काय होतं आबा. पण पवार साहेबांनी ज्यांना गाडायचं ठरवलंय आणि ज्याच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलंय, त्याच्या पाठीशी जनता उद्याच्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून देणार आहे. आमच्या अजितजी वसंतराव देशमुख, उपसरपंच मानेगाव, या सगळ्या लोकांनी मला गावात येत असताना भरभरून प्रतिसाद दिला. ही लढाई प्रस्थापित विरुद्ध सामान्याची लढाई आहे. एका बाजूला आपण मोठे मोठे लोक बघतोय आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा साधा कार्यकर्ता त्या ठिकाणी विधानसभेच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहे. आता ओमदादा गेले बोलून, ओमदादांच्या आणि माझ्यामध्ये खूप साम्य आहे आबा, कारण दादा आणि आम्ही एकाच वर्षात एकाच महिन्यात जन्मलोय आणि मामाचं गाव असल्यामुळे तेव्हापासूनच आमचा स्नेह. दादांनी देखील खूप संघर्ष केला सत्ता संघर्षामध्ये, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध. तसा 30 वर्ष इथं होत असलेल्या सत्ता संघर्षाच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देखील मला मिळतंय. आणि ही निवडणूक आता त्या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध शेतकऱ्यांनी दिलेल्या त्या बंद पाकिटाची आहे. त्या बंद पाकिटातल्या नोटेला
माझ्या शेतकऱ्याच्या घामाचा वास येतोय आणि त्यांच्या आलेल्या पैशाला कशाचा वास येतोय हे त्या ठिकाणी आपल्याला उद्याच्या 20 तारखेला लक्षात येईल. ही लढाई आपल्याला लढत असताना एका बाजूला ओमदादांचा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला, दुसऱ्या बाजूला वयाच्या 84 वर्षी लढत असणाऱ्या पवार साहेबांचा पक्ष फोडला. हे महाराष्ट्राला आवडलं का? त्याचं उत्तर लोकसभेत दिलं. आता त्याचं त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठा धक्का देऊन विधानसभेमध्ये आपल्याला भैयासाहेब धपका शब्द या मानेगाव गटातनं झालाय आणि ते आता महाराष्ट्रभर गाजलाय. आपल्या या निमित्तानं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. 148 या राज्यामध्ये 48 खासदारापैकी 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेत आणि एका खासदाराच्या पाठीमागे बघितलं तर 6 आमदार असतात. 192 आमदार उद्याच्या ह्याच्यात महाविकास आघाडी येतील अशी स्थिती आहे. काल एक एबीपी माझाचा एक्झिट पोल आला भैयासाहेब, त्याच्यामध्ये माड्याची जागा एकदम ग्रीन आहे, त्याच्यामुळे समोरचा सलाईनवर आहे. मग या राज्यामध्ये आता पवार साहेबांच्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार आल्यानंतर काय पंचसूत्री असेल ते खासदार साहेब आपल्या भाषणात बोलतील. मला या निमित्तानं हे सांगायचंय की आपल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या. 35 वर्ष वय झालं, आता भाऊनी सांगितलं त्या पोराला नोकरी मिळणार म्हणून त्याचं लगीन होईनाय, म्हणून आपल्याला माड्यामध्ये MIDC करायचंय, म्हणून उद्याचं 20 तारखेला मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाला करायचं. या मानेगावमध्ये खैराव उपसा सिंचन योजना गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आहे, परंतु आज देखील त्या ठिकाणी त्याच्यावर तर पाणी आलंय का? उद्याच्या काळामध्ये आपल्याला उजनी धरणाचं नियोजन करत असताना उजनी धरणाचं 123 TMC धरण असताना मे महिन्यात मात्र मायनस जातं, म्हणून उद्या आपल्याला त्या पाण्याचं नियोजन काटेकोर करत असताना भीमा नदीवर आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे करून ते लिकेज होणार नाही. त्यातून भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC पाणी आणि सीना नदीमध्ये 4 ते 5 TMC पाणी बसू शकतं आणि जे पाणी पावसाळ्यात वाहून जातंय ते पाणी अडवल्यानंतर अतिरिक्त 25 ते 27 TMC पाणी शिल्लक राहिल्यावर आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाला मानेगावच्या शेवटच्या कोपऱ्यापासून आरण बुद्रुकवाडी आज जिथं जिथं म्हणून पाण्याची गरज आहे तिथं तिथं वाडाची वाडी असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तिथपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार साहेबांनी आम्ही उद्याच्या निवडणुकीनंतर पवार साहेबांचं सरकार आल्यावर ते प्रामुख्यानं खैराव उपसा सिंचन योजना आम्ही पूर्णत्वाला नेऊ हा शब्द आपल्याला द्यायला आलोय. अन्नपूर्णा तलावामध्ये पाणी आणून तो प्रश्न मार्गी लावायचा आहे. त्याचबरोबर माझं मानेगाव एवढं मोठं असताना मानेगावमध्ये आजच्या परिस्थितीला बघितलं, एकही राष्ट्रीयकृत बँक नाही. त्या ठिकाणी खासदार आता आपले खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांचं पत्र त्या ठिकाणी घेऊन राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आपल्या इथं आणि मग बँकाचं जाळं या ठिकाणी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये काम करू. आपल्या भागाचं मुख्य पीक हे द्राक्षाचं आहे. द्राक्षापासून विशेषतः बेदाणा तयार होतो. बेदाणा हा शालेय पोषण आहारामध्ये समाविष्ट व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज म्हणून बोलण्यासाठी उद्याचं 20 तारखेचं मतदान हे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला करा. पवार साहेब या विचाराचे शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यामुळे पवार साहेब उद्या आपल्याला शालेय पोषण आहारामध्ये बेदाणा देतील आणि आपल्या या बेदाण्याला परत दिवस चांगले येतील. मग आपल्याला निर्यात करायची असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करू. खासदार साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. खासदार साहेब दिल्लीत प्रयत्न करतील की या बेदाण्यावरचा GST जो 18% आहे तो 0 व्हायला पाहिजे, तर माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळतील. मग यासाठी आम्ही बेदाण्याच्या
संदर्भात असेल, द्राक्षाच्या संदर्भात असेल, मग इथं आपल्याला या भागामध्ये ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज पडणार आहे. आपल्याला नितीन बापू कोल्ड स्टोरेज या भागात केले तर भविष्याच्या दृष्टीनं इथं देखील एक फायदा होईल. अन्नपूर्णा मंदिर असेल, राम मंदिर असेल, यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्र विकास मधून विशेष निधी या मानेगाव भागामध्ये आणून द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचंय. स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्राला स्वाभिमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं माढा मतदारसंघात एकही ठिकाणी अश्वारूढ पुतळा नाही. तो आपल्याला अश्वारूढ पुतळा करायचा आहे. म्हणून उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यायचंय. ज्या लोकांनी आज आपल्यावरती टीका टिप्पणी करतायत, मी त्या टीका टिप्पणीला उत्तर देत नाही. परंतु भैयासाहेब दादा काल काहीतरी इथं बोलताना म्हणले की विठ्ठल कारखाना बंद पडायची काहीतरी मीटिंग झाली आणि मी असं बोललो नाही, नाहीतर मी निवृत्ती घेईन. आता मलाच कळलं नाही, आता ते अजून निवृत्त झाले नाहीत का? आता ते म्हणले ना मुलाला दिले ह्याचा अर्थ. दादासाहेब आपण आमच्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला नेहमी आदराचं स्थान देतो. आमची विनंती आहे की आपले पुत्र उमेदवार आहेत, त्यांना बोलण्यासाठी संधी द्यावी, आमची त्यांची लढत होऊ द्यावी. मानेगावाच्या या पटांगणात याच ठिकाणी जर आपली तयारी असेल तर मंडप बी काढत नाही, स्टेज बी काढत नाही, माणसं बी जात नाही. ती वराला पाठवा, इथं खुर्च्या टाकून बसू, त्याला किती कळतंय, मला किती कळतंय, कळू द्या तालुक्याला. याला दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. त्या विकास कामावरती या निवडणुका झाल्या पाहिजे. विकास काम सोडून आपण त्या ठिकाणी साखर कारखाना ह्या गोष्टीवरती न बोलता आपण आता बोललो कशावर पाहिजे तर आपल्याला पुढच्या 5 वर्षात काय आपण करू शकतो. मी अनेक वेळा विजन मांडलं. आपल्या भागात येताना रस्त्याची काय अवस्था आहे, हे रस्ते आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतील. हे रस्ते करण्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचं सरकार येणार आहे आणि तो निधी शेवटच्या माणसापर्यंत आणून देण्यासाठी प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी काम करू. माझ्या घरातलं कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही, माझा पाहुणा कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यामुळं कमिशन न खाता चांगल्या क्वालिटीचा रस्ता डांबरी चकाचक करून देऊ. याचबरोबर खैरा उपसा सिंचन योजनेसाठी विशेष निधी पवार साहेबांच्या पाठीशी लागून आम्ही आणू आणि या भागाचा जो आपला प्राण्याचा प्रलंबित प्रश्न आहे तो आपल्याला मार्गी लावता येईल. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये जे दुधाचं उत्पादन जास्त आहे, दुधाच्या साठी देखील उद्याच्या काळामध्ये आपलं पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर ह्याच्यावरती तोडगा काढता येईल. मग आपल्या भागामध्ये माड्यामध्ये आजच्या परिस्थितीला जात असताना आपल्याला उंदरगावच्या त्या फकटावरती जर एखाद्याला पेशंटला न्यायची वेळ आली आणि ती फाकट पडलं तर ती अवस्था काय होती हो. त्याच्यासाठी खासदार साहेबांचा विशेष त्या ठिकाणी निधी घेऊन खासदार साहेब त्या ठिकाणी रेल्वेचा पाठपुरावा करतील, आम्ही देखील पाठपुरावा करू आणि तिथं उड्डाण पूल करून हा कायमचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं आपल्या या भागाचा विचार करत असताना मुख्य प्रश्नावरती आपल्याला बोलता आलं पाहिजे आणि मग आपल्या मानेगाव गटाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला विशेष काहीतरी करावं लागणार आहे. त्याच्यासाठी उद्याच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या राज्यामध्ये पवार साहेबांचं सरकार आल्यानंतर पवार साहेब आपल्याला या भविष्यातला विचार करून या आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष निधी घेऊन आपल्या खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीनंतर आपण संधी द्यायला आणि संधी दिल्यावर इथल्या प्रत्येक पोराला रोजगार निर्मिती करण्यासाठी आपल्याला माड्यामध्ये MIDC असेल, मोडलीमध्ये MIDC करायचं असेल, तिथं मेंढापूरला MIDC करायची.
हे सगळ्या MIDC उभा करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करू. आपल्या भागातला बेदाणा असेल, द्राक्ष असतील, केळी असेल, आपल्या इथली साखर असेल, कारखान्यातली टोमॅटो असेल, डाळिंब असेल, आपल्याला बोर असेल, कांदा असेल, हे निर्यात करण्यासाठी आपल्याला निर्यातीसाठी आपल्याला ड्रायफ्रूट करायचंय. ड्रायफ्रूटच्या माध्यमातून जगभरामध्ये आपला माल पोचला पाहिजे शेतकऱ्याचा, आणि शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळवून देण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये ड्रायफ्रूटची संकल्पना राबवू. केळीच्या भागामध्ये केळी संशोधन केंद्र व्हावं ही रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांचा प्रयत्न होता. पुढच्या काळात खासदार साहेबांनी आम्ही केळी संशोधन केंद्र करून या भागातल्या केळी उत्पादकाला देखील न्याय देण्याची भूमिका घेऊ. या मगाशी ओमदादांनी बोलताना सांगितलं, मराठा आरक्षणावरती असेल, धनगर समाजाच्या आरक्षणावरती असेल, या सरकारनं सोडवला का प्रश्न? त्यामुळे उद्याच्या काळात पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जातनिहाय जनगणना करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ज्या लोकांनी आपल्या मायमाऊलीवरती काट्या मारल्या, त्या ठिकाणी ज्यांनी डोकी फोडली, त्यांना मतदान करायचंय, त्या भाजपला मतदान करायचंय का त्या भाजपच्या विरोधात मतदान करायचं ठरलंय, हे देखील विचारण्याची गोष्ट आहे. आज अपक्ष उमेदवार आत्ताच भाऊंनी सांगितलं की अपक्ष उमेदवार आता अधिकृत आबांनी सांगितलं भाजपाचे उमेदवार आहेत. मग भाजपला आपल्याला मतदान करायचंय का, हा देखील उद्याच्या निवडणुकीतला विषय. या भागात काही जणांना दमदाटी केली जाते, इथं चिडबाय बसवले जातात. हे चिडबाय बसलेत, हे देखील आपलीच पोरं आहेत. या दोस्तांनो भिवू नका, तुम्हाला काय कमी जास्त झालं मी कामाला घेतो, पण काय घाबरू नका. आणि या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गेले 2 वर्ष झालं नेतोय. अधिकीच्या या भागात आता 260 टोळ्या माढा तालुक्यातनं करार केलेत. तुम्हाला टोळ्या देऊन तुमचा ऊस नेऊन तुमच्या ऊसाला योग्य भाव आणि काटा न हाणता ऊस नेऊन त्या ठिकाणी आपल्याला योग्य दाम देण्याची भूमिका, जी 3500 रुपयाने सुरुवात केलेली स्पर्धा आहे, 3501-2 करून जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा टिकून शेतकऱ्याला 2 रुपये देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ. आणि मग या ठिकाणी घेत असताना आता मराठा समाजाने देखील आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय. रणजित भैया पिसाळ सकल मराठा समाजाचे माढा तालुका अध्यक्ष, त्यांचं खूप खूप आभार. सकल धनगर समाज मल्हार सेना माढा तालुका यांचा देखील जाहीर पाठिंबा आलाय. सागरजी बापूसाहेब ओग यांचा देखील पाठिंबा आलाय, त्यांचं देखील धन्यवाद. संजय बापू भोगे यांचा आपल्याला पाठिंबा आलाय, त्यांचं देखील आभार. समाधानजी लोकरे ग्रामपंचायत शिराळा यांनी देखील आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय, त्यांचं देखील आभार. आता भैयासाहेब आपल्या सभेमध्ये रोज कोणतरी आपल्या सोबत येतंय, जुडतंय. मग ग्रामपंचायत सदस्य असतील, विविध संघटना असतील, आता आमचे जामगावच्या सरपंचांनी त्या ठिकाणी आपल्यामध्ये सोबत येत आहेत. आज भाऊंसारखा व्यक्ती सुरुवात झाली आहे आणि आज सगळ्याचं मूळ केंद्र आमचे भारत आबा आहेत. भारत आबांनी जी आता त्या ठिकाणी सुरुवात करून दिली, ती आता उद्याच्या 20 तारखेला आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद घेऊन 23 तारखेला गुलाल उधळायचं. त्या ठिकाणी ही रोजचा चढता क्रम सुरू आहे आणि समोरच्याच्या बाबतीत मात्र काय चाललंय हेच त्या ठिकाणी सांगता येईना. मला अधिकीचं बोलायचं होतं, परंतु आता भैयासाहेबांना 3च्या आत मला संपवावं लागतंय. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच आव्हान करतो, ऊसाच्या बाबतीत 8,000चा कारखाना 14,000 केलाय, त्यामुळे ऊसाला काही घाबरू नका. आमच्या एका ताईचा आता ऊस जळालाय म्हणून सांगितलं, ताई तुम्हाला टोळी पाठवून कुठल्या पण कारखान्याला नेऊन तुमचं त्या ठिकाणी नळ भागवतो, हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी देतो. आणि तुमच्या वेळेला अडचणीला त्या ठिकाणी मी खंबीरपणे उभा आहे. कुठल्याही दबावाला बळी पडू नका. खासदार साहेब आपल्या त्या ठिकाणी आहेत. उद्या 20 तारखेनंतर 23 तारखेला आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कोणाचाही पोलीस स्टेशन दबाव अशा कोणत्याही गोष्टीला घाबरू नका. अन्याय करायचा नाही, अन्याय सहनी करायचा नाही. आणि जी गोष्ट लोक सांगतायत त्या ठिकाणी आपल्या भागातनं आपल्या लोकांचा विचार करून आपल्या सगळ्यांना
या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. मग रस्ते असतील, पाणी असेल, आपल्या ऊसाचा प्रश्न असेल, द्राक्ष असतील, आपल्या बेदाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल, आपल्या अन्नपूर्णा देवीच्या तीर्थक्षेत्राचा असेल, जे म्हणून विषय आहेत ते प्रलंबित विषय सगळे मार्गी लावण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्या, ही एवढी विनंती करतो. मालोजी चव्हाण जामगावकर प्रहार संघटनेचे, त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील समर्थक यांनी देखील आपल्याला पाठिंबा दिलाय, त्यांचं देखील आभार मानतो. आणि ज्या शेतकऱ्यांनी मागाशी आपल्याला जे पाकिट दिलंय ते उद्याचं पाकिट मी माझ्या खोत पाटलाला सांगतो, उद्याची निवडणूक झाल्यावर ह्या आलेल्या पैशाच्या पाकिटातनं त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या या पैशातनं त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला अभिषेक घालण्यासाठी ते वापरेल. उद्याचं मतदान आणि त्यातल्या एक भाग हा माझ्या शिक्षणाच्या शाळेच्या या मानेगाव भागातल्या लोकांसाठी वापरेल. आपल्या या पैशाचा रुपया ना रुपया हे सदकार्याला लावून तुमच्या कष्टाच्या घामाच्या पैशाचा पुढच्या 5 वर्षात प्रत्येक पैशाचा हिशोब देऊन या कष्टाच्या पैशावरती उद्या त्या ठिकाणी मला बळ दिलंय. उद्या त्या ठिकाणी मोठे पैसे येतील, त्या ठिकाणी मोठ्या थैल्या येतील. खोके सरकार आहे, खोक्याचं आता डबल खोके सरकार झालंय. त्यामुळं उद्या तुम्हाला सांगतो बिचकवतील, पण बिचकायचं आपण. खासदार बदलला आता आमदार, नवा खासदार, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या. मला एक काम करण्याची संधी द्या. समोरच्याला आपण 30 वर्ष संधी देऊन बघितले, माझ्यासारख्या एका सामान्य पोराला एक वेळ संधी देऊन बघा. आपण दिलेल्या संधीचं सोनं करून तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, भरभराट आणि आपल्या मानेगाव परिसराचा, माढा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्या, एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब.